हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोलो रे भाई सब संतन की जय गणपती बाप्पा तरी अविद्येचे निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्ध अनादिपणे तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे माता हात ठेविला नोहे थापटीला जैसा तैसा विश्व स्वप्नेसी माया नीद सांडूनी धनंजया सहजेची चेल अद्वयानंदपणे जो तेव्हा मृगजळाचे पुर दिसते एक निरंतर हरपती का चंद्रकर फाकता जैसे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी तरी विद्येचे निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा जो अनादिपणे तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे माता हात ठेविला नोहे थापटीला जैसा तैसा विश्व स्वप्नेसी माया नीद सांडूनी धनंजया सहजेची चैल अद्वयानंदपणे जो प्रस्तुत प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाच्या निमित्तानं कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था ओतूर अध्यक्ष माननीय अनिल शेठ तांबे सहकारी जे आर पाटील सर आणि आपले शांताराम महाराज वाकर या सर्वांच्या उदार अंतकरणाने मी माझं परम भाग्य समजतो की सद्गुरु बाबाजी चैतन्यांची वास्तविक माझी योग्यता नाही, संतांची सेवा करण्याची माझी योग्यता नाही, तेवढी साधना नसेल माझी, तेवढं तप नसेल माझं, परंतु संतांच्या दृष्टिक्षेपामध्ये एखादा जीव जर आला तर त्याचं कल्याण तुका म्हणे आले समर्थांच्या मना तरी होय राणा रंक त्याचा. समर्थांच्या तुकोबारा म्हणतात की संतांच्या मनात आलं तर काही होऊ शकतं. संत नंदीमधून दूध काढू शकतात, संत भिंत चालवू शकतात. संतांना कोणती गोष्ट करणं अशी अवघड गोष्ट नाही. या माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं चालला अखंड हरिनाम सप्ताह. वास्तविक जर पाहायला गेलं तर चिंतन जर केलं की माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. संत जेव्हा अंगीकार करतात ना
त्याचा परिणाम काय होतो? तयापरी श्री गुरु करती जे अंगीकारो, तो होऊ न ठाके संसारू मोक्षमय आघवा. पण संतांनी आपला अंगीकार केला पाहिजे. कालच आपले मोठे माऊली त्यांचं कीर्तन झालं. त्यांनी सांगितलं कीर्तनामध्ये की आजही बाबाजी चैतन्य आपल्याला अधिकार देऊ शकतात, प्रसाद देऊ शकतात, पण तेवढा अधिकार आपण संपन्न केला पाहिजे. बाबाजी चैतन्य इतर सगळ्यांना माहिती, पण तरी पण थोडे वेळ कमी, मला एक 5-10 मिनिटात मी पटकन इतिहास सांगून जातो. मूळचे बाबाजी चैतन्य कर्नाटक राज्यातले. जेव्हा मोठे बंधू त्रिंबक आणि लहान भाऊ बापू यांच्या क्लेश कलहानंतर बाबाजी चैतन्य आणि आईसाहेब आनंदीबाई गिरिजाबाई हे पुण्यामध्ये आले. पुण्यामधून तिथून पुन्हा ओतूरला आले. ओतूरमध्ये आल्यावरती इथं सगळ्यांना माहिती, थोडी भांडणं वगैरे झाली. नंतर बाबाजी तर मांडू नदीच्या काठीवर शोक करत बसले. इथे राघव चैतन्य तप साधना करत होते. राघव चैतन्याच्या दृष्टिकोनामध्ये बाबाजी चैतन्य आले आणि राघवांनी बाबाजींना विचारलं की का शोक करतोस? तर ते म्हटले ते जन्माला आल्यापासून ते वैराग्यशील होते, कारण त्यांचा जन्मच एका वेगळ्या कारणासाठी झाला होता. भगवंताने ज्या नामाने सृष्टी तयार केली त्या नामाचा प्रसार, प्रचार आणि लोकांचा उद्धार करण्यासाठी मूळतः बाबाजींचा जन्म झाला. संतांचं सामर्थ्य बघा बरं का, की जे बाबाजी चैतन्य शिष्याला जगद्गुरु पदाला पोहोचवू शकतात, त्यांची योग्यता काय असेल? राघव चैतन्याने अंगीकार करायच्या आधी बाबाजी चैतन्यांना राघवांनी मांडीवरती घेतलं आणि विचारपूस केली. वास्तविक बाबाजी चैतन्य, ही गोष्ट कुणाला माहिती आहे मला माहित नाही, परंतु चैतन्य विजय नावाच्या ग्रंथाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात आली की सद्गुरु बाबाजी चैतन्य हे नारायणाचे अवतार होते. असे बाबाजी चैतन्य ओतूर मध्ये आले. राघव चैतन्यांना म्हटले मला संन्यास घ्यायचा आहे, पण तोपर्यंत श्रीचरण फिटलेलं नव्हतं. म्हणून राघवांनी सांगितलं घरी जा, पुत्र संतती होईल तेव्हा ये. तर ते सगळं झालं, संतांची इच्छेनं सगळं झालं. 13व्या दिवशी जेव्हा 9 महिने पूर्ण जाऊन जेव्हा गिरीजा आई साहेबांची प्रसूती झाली, 13व्या दिवशी बाबाजींना आठवलं की मला गुरुवर्यांनी बोलवलं होतं. बाबाजी चैतन्य धावत इथपर्यंत आले आणि मग राघव चैतन्यांनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश बाबाजी चैतन्यांना केला. जर तुकोबाराय बाबाजींची मालिका जर पाहिली तर हंस, ब्रह्मा, नारद, व्यासमुनी, राघव चैतन्य, बाबाजी चैतन्य, जगद्गुरु तुकोबाराय आणि निळोबाराय अशी जर पाहिली. आता जर बारीक विचार चिंतन जर केला, कालच मला वाटतं मोठे माऊली बोलले की बाबाजी चैतन्यांनी जगद्गुरु संत तुकोबारायांना सोपा रामकृष्ण हरी मंत्र दिला, पण त्याच्याही पेक्षा अजून काही मंत्र आहेत की जे गूढ मंत्र आहेत. तिसऱ्या माणसाने तो मंत्र ऐकायचा पण नसतो. गुरु आणि शिष्य दोघांच्या एकांतामध्ये त्याला कानाद्वारे मंत्र देणं म्हणतात. आणि बाबाजी चैतन्यांना राघव चैतन्यांनी पण असाच उपदेश केला. नारद मुनींनी व्यास मुनींना पण तसाच उपदेश केला. चैतन्य विजय ग्रंथामध्ये गोबी आलेली आहे की जो तत्वज्ञानाचा उपाय नमो भगवते वासुदेवाय प्रणव युक्त मंत्रराय करणा माझी सांगितला. अध्याय क्रमांक 3 चैतन्य विजय. राघव चैतन्यांनी बाबाजींना असा मंत्र दिला की जो मंत्र साक्षात भगवान परमात्म्याशी आपल्याला जोडतो. आणि प्रणवयुक्त मंत्र राय करणा माझी सांगितला, तो मंत्र श्वासाद्वारे जपला जाऊन श्वासाद्वारे जपण्याचा मंत्र राघव चैतन्यांनी बाबाजींच्या कानामध्ये सांगितला. हे माझ्या पोटचं नाहीये, हे चैतन्य विजय ग्रंथामध्ये लिहिलेले. पुढच्या वेळेस सांगतात की परमहंस दीक्षा देऊन बोधिते केले तत्वज्ञान, त्याने मूळ अविद्या निरसून परमानंद झाला. परमहंस, जर आपण राजहंस पक्षी जर पाहिला, त्याच्या पुढे दूध आणि पाणी ठेवलं तर ते दूध आणि पाणी वेगळं करून दूधच ग्रहण करतो. त्या प्रकारे जीवन जगत असताना जगामध्ये सार काय असार काय, नित्य काय अनित्य काय याची निवड करण्याची शक्ती तिला विवेक म्हणतात. अशी परमहंस दीक्षा राघवांनी बाबाजींना दिली. त्याचा परिणाम काय झाला की त्याने मूळ अविद्या नरसून परमानंद झाला. मूळ अविद्या, आपण स्वतःला जे पंचमहाभूतांचं शरीर, पंचमहाभूतांचा देह स्वतःला समजतोय, याला खऱ्या अर्थानं अविद्या किंवा अज्ञान म्हटलेले. पण राघवांनी बाबाजींना जो मंत्र दिला कानाद्वारे,
त्या मंत्राचा परिणाम असा झाला की त्यांची जी मूळ विद्या, मी स्वतःला बाबाजी समजतो, मी स्वतःला माझ्या नावाने ओळखतो. बाबाजी जोपर्यंत गुरुवर्यांना शरण गेले नव्हते, जोपर्यंत तत्वमसी महावाक्याचा उपदेश बाबाजींना भेटला नाही, तोपर्यंत बाबाजी स्वतःला बाबाजीच समजत होते. पण सद्गुरूंनी कानाद्वारे बाबाजींना मंत्र दिला आणि मग ते स्वतः पण स्वतःला परमात्मा समजू लागले. तो मंत्र देण्याच्या अगोदर राघव चैतन्याने बाबाजींना सांगितलं की अरे तू ब्रह्म निर्गुण निराकार, सत्य ज्ञान अनंत अपार, परी अनादि अविद्यस्तवा संसार तुझ लागी प्राप्त झाला. बाबाजींना सांगितले की अरे तू ब्रह्म आहे, तू देव आहे, तू सत्य आहे, तू अनंत, तुला जन्म नाही, तुला मरण नाही, आणि तू व्यापक आहे, नवे नवे व्यापकतेलाही तुझं पांघरून आहे. असं असणार तुझं स्वरूप. पण काय झालं, जन्माला येताना आपण स्वस्वरूपाला विसरून जातो. वास्तविक जर पाहिलं, आता हे बाबाजींचं नाही चाललेलं बरं का. बाबाजी आणि आपण प्रत्यक्षात वेगळे नाहीच आहेत, परंतु जोपर्यंत आपण बाबाजींसारख्या सद्गुरूंना शरण जात नाही ना, आणि आजही जगाच्या पाठीवरती तसे संत आहेत. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, पण विरळे लोक जाणतात. आजही बाबाजी चैतन्य तुम्हाला आम्हाला साक्षात दर्शन देऊन जगद्गुरु तुकोबारायांना माघ शुद्ध दशमीच्या दिवशी जो उपदेश केला, रामकृष्णाने मंत्र दिला, मी स्वतः त्या मंत्राचं चिंतन करतो. पण काही मंत्र गुप्त असतात. ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की पै गुरु शिष्याची एकांती, जे अक्षर एक वदंती, ते मेघाचे परित्री जगती गरजत सैग. ज्यावेळेस राघव चैतन्यांनी बाबाजींना मंत्र दिला ना, त्यावेळेस तो असा दिला की शिष्याते सन्मुख बैसवून करती महावाक्याचे बोधन, शक्तिपात प्रभावे करून साक्षात्कार पै केला. राघवांनी बाबाजींना समोर बसवलं. तत्वमसी महावाक्य, वेदांमध्ये 4 महावाक्य सांगितलेली आहेत, त्याचं एक तत्वमसी महावाक्य बाबाजींना सांगितलं. आणि ते तत्वमसी महावाक्याचा उपदेश जेव्हा आपल्याला भेटतो ना, तेव्हाच आपल्याला स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त होते. जेव्हा तत्वमसी महावाक्याचा उपदेश करू ना, जेव्हा तत्वमसी महावाक्य जे राघवांनी नवे नवे ब्रह्मदेवापासून तर बाबाजी चैतन्यापर्यंत, तुकोबांपर्यंत जे तत्वमसी महावाक्य आलं, ते जोपर्यंत आपल्याला भेटत नाही ना, तोपर्यंत आपण भक्ती करतोय असं होऊ शकत नाही. तत्वमसी महावाक्य सद्गुरूंना शरण जाऊन, संतांना शरण जाऊन, तो ज्ञान मंत्र, तो गूढ मंत्र, गूढ गुह्य, ज्ञानदेव म्हणे ज्ञान गूढ गम्य, हे गूढ गम्य असणारं ज्ञान जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला भक्तीला सुरुवात होऊ शकत नाही. आज जर मी बाबाजी चैतन्यांपाशी जर गेलो, तर मी फक्त म्हणतो की पैसा, पाणी, घर, हे ते सगळं आणि करतात. जेव्हा राघव चैतन्य, बाबाजी चैतन्य, देव देण्याचा देव घेण्याचा व्यवहार झाला, त्याच्यानंतर जेव्हा ही मंडळी उत्तर प्रदेशला गेली, राघव चैतन्याने बाबाजींना उपदेश केला की बाबा रे, तू माझ्या मूळ गावी जा आणि जे तुला मी तत्वमसी महावाक्य किंवा जे गूढ मंत्र दिलाय, याचा प्रचार प्रसार आणि लोकांचा उद्धार कर. बाबाजी ओतूर मध्ये आले आणि तुमच्या माझ्यासारखे सगळे लोक, त्यांना कळलं की असा असा महात्मा आला, इथं आले, बाबाजींचं दर्शन घ्यायचे, बाबाजींना नवस करायचे, नवस पण पूर्ण व्हायचे. कारण संत काही करू शकतात, पण शेवटी बाबाजी पण कंटाळले. चैतन्य विजय ग्रंथामध्ये सांगितले, अध्याय क्रमांक 3. बाबाजी म्हटलंय, कोणी परमार्थ न पुसती आणि प्रपंच व्हावा म्हणती, काय सांगू मुढाम प्रति विवेक नाही अंजला. बाबाजी कंटाळले, कारण ते लोकांचा उद्धार करण्यासाठी जन्म झाला होता. पण लोक बाबाजींपाशी गेले फक्त संसाराच्याच गोष्टी मागायचे, पण मुळीचाच संसार नाशवंत. नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात, मुळीचे जग नाशवंत, देह प्रत्यक्ष कार्य असत्य, तेथील देह तो प्रत्यक्ष सत्य मानती मूर्खत्वे. जग नाशिवंत आहे, संसार नाशिवंत आहे. लोक संतांपाशी जाऊन, देवापाशी जाऊन तेच मागतात. संतांपाशी जाऊन काय मागावं, याला खऱ्या अर्थाने विवेक म्हटलाय. गीतेमध्ये सांगतात, ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ते ज्ञान पैगावरवे, जरी मनियाथे आणावे, तरी संताया भजावे सर्व स्वेसी. आज ज्ञानेश्वरीमध्ये सगळे लोक ज्ञानेश्वरी आपण वाचतो, पण ते ज्ञान पैगावरवे, ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान तुम्हाला आम्हाला अजून ठाऊक नाही. कोणतं ज्ञान? ज्ञान गूढ गम्य. ते ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्ती दादाकडून भेटलं.
आणि हे फक्त आपण ज्ञान देण्याचा किंवा दीक्षा देण्याचा घेण्याचा व्यवहार म्हणतो बरं का. परंतु जर संतांच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर देव देण्याचा आणि देव घेण्याचा व्यवहार असतो हा दीक्षा. दीक्षा भरपूर आहेत जगामध्ये. नाथबाबा सांगतात ऐक दीक्षा नाम उत्पत्ती दे चारी पुरुषार्थ चारी मुक्ती निशेष अविद्या नाश स्थिती दीक्षा उत्पत्ती आणावं. दीक्षा भरपूर आहेत, पण जी दीक्षा जर घेतली तर धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळे पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होऊ शकतात, सिद्ध होऊ शकतात. नवे नवे हे चारही पुरुषार्थांच्या पलीकडे असणारे जे मुक्तीच्या वरती असणारी भक्ती, जिला पाचवा पुरुषार्थ जी तुकोबरायांनी केली, ती भक्ती ते 5 पुरुषार्थ ज्या दीक्षा मंत्रण होत असेल तर तो खरा दीक्षा मंत्र सांगितलेला आहे. बाबाजींनी तुकोबरायांना पण हा सुद्धा मंत्र दिला, गूढ मंत्र दिला. त्याचा परिणाम काय आला? चेतन विजय जर ग्रंथ जर पाहिला 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय की तत्वमसी महावाक्य जेव्हा बाबाजीने तुकोबरायांना दिलं, त्यावेळेस जेव्हा तत्वमसी महावाक्य म्हणजे ते नाम असं की त्या नामाचा जप केल्याने आपल्याला आजही भगवंताची भेट होते. आणि मूळ म्हणजे भगवंत पाहण्याची गोष्ट नाही. आपण जर देव पाहायला गेलो, देव पाहावयासे गेलो, तिथे देव फक्त अनुभव घेण्याची गोष्ट आहे. आणि असा अनुभव सद्गुरु बाबाजी चैतन्यांनी तुकोबारांना दिला. जेव्हा तत्वमसी महावाक्याचा उपदेश बाबाजींनी तुकोबारांना केला, त्यावेळेस त्या मंत्राचा जप करताना आपले अष्टसात्विक भाव होतात. त्या मंत्राचा जप करत असताना जेव्हा भगवान परमात्म्याची आपल्याला भेट होते, कोणी रडतं, कोणी हसतं, कुणाच्या अंगाला घाम येतो, त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी. चैतन्य विजय सांगतो, जेव्हा बाबाजींनी तुकोबारायांना दीक्षा दिली, तत्वमसी महावाक्य दिलं, परिणाम काय झाला? उठले अष्टसात्विक भाव, चंचल मनाची मोडली धाव, कल्पनेने सांडली हाव, ब्रह्म वस्तू अनुभविता. बाबाजींनी तुकोबारांना ज्ञान दिलं, बाबाजी तुकोबारायांचे अष्टसात्विक भाव झाले, उठले अष्टसात्विक भाव. आपण जर एखादं कीर्तन प्रवचन एखाद्या देवापाशी गेलो, आपल्याला रडायला येते किंवा आपल्याला हृदय भरून येतं, तेव्हा आपले एक भाव प्रगट होतो. पण जेव्हा असे 8 प्रकारचे भाव एकत्र येतात ना, त्यावेळेस त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. आणि जोपर्यंत हे अष्टसात्विक भाव आपले होत नाही, तोपर्यंत आपण भक्ती मार्गावर लागलो याचा पुरावा नाही. कारण जर आपण जर कांदे लावले, परिणाम काय होणार? ते पिकणारच, ते निघणारच, बाजारभाव तर भेटणारच आहे. म्हणजे अर्थी मी नाममंत्र घेतलाय, मिरची खायल्यावर तिखट लागते है ना. मला जर आज कोणी एखाद्याने शिवी जर दिली तर मला लगेच राग येतो. शिवी पण शब्द आहे, शब्दामध्ये ताकद आहे. जर मला कोणी शिवी दिली तरी मला राग येतो, मग भगवंताच्या नामामध्ये ताकद नसेल का? हे माझं परम भाग्य समजतो. मला साधू संतांच्या आशीर्वादानं, सद्गुरु बाबाजी चैतन्यांच्या आशीर्वादानं जो गूढ मंत्र तो बाबाजींच्या कृपेने मला भेटला. मला जास्त अनुभव नाही बरं काय गोष्टींचा, पण एकदम थोडासा, जसं एक गडद रात्र असते, पण जेव्हा पहाट होते थोडीशी लाली सूर्योदयाच्या अगोदर येते ना, थोडासा अनुभव मला बाबाजीचं चैतन्याने त्यांच्या कृपेने मला दिला. जास्त अनुभव नाहीये, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने इथे बोलतोय मी. परंतु बाबाजींनी तुकोबारांना जे ज्ञान दिलं त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. त्याचे पुरावे पण आहे. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 23, एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 11 श्लोक ओवी क्रमांक 720 ते 723. ज्ञानेश्वर मध्ये सांगतात अष्टसात्विक भावांना काय म्हणतात? चित्त चाकटले आटू घेत, वाचा पांगवले जेथीचे तेत, आपाद कंचुकीत. ज्यावेळेस ते तत्वमसी महावाक्याचा उपदेश निवृत्ती दादा ज्ञानदादाला दिला, ज्ञानेश्वर महाराजांचे देखील अष्टसात्विक भाव झाले. ज्यावेळेस जनार्दन स्वामींनी नाथ बाबांना हे तत्वमसी महावाक्य दिलं, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे देखील अष्टसात्विक भाव झाले. अंगी रोमांच रवरवीत, स्वेदबंधू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत तेने सद्गदित पैवाचा. अंगी रोमांच येतात, कोण रडतं, कोण हसतं. त्याला आपण कधी कधी अंगात येणं, असं येणं, तसं येणं. पण मायबाप आपण शास्त्र वाचत नाही, ग्रंथ वाचत नाही. आणि परमार्थमुळे ही वरवर करण्याची गोष्ट नाही, हे मला सद्गुरूंच्या कृपेमुळे कळलं.
प्रपंच खूप अवघड आहे करायला गेलं तर, पण परमार्थ हा खूप सोपा आहे. पण परमार्थ सोपा कधी? परमार्थ करण्यासाठी आपल्याला तीर्थाला जावं लागत नाही, आपल्याला काशी वाराणसीला जावं लागत नाही, कुठंच जावं लागत नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, मग आवडी अनंत आळ बाबा. एका जागी बसून पण कसं शक्य होईल? आपण जर पाहिलं आपल्यापाशी आज, तर पंढरपूरला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, उपवास केले पाहिजे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये सांगतात, तुम्ही व्रत नियमो न करावे, शरीरात न पडावे, दूर कही न वाजावे तीर्थासी गा. व्रत उपासना करू नका, शक्ती नसेल तर तीर्थाला जाऊ नका, काही गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, हरिपाठामध्ये सांगतात, किंवा नाथबाबा भागवतामध्ये सांगतात, देव सदा जवळीच असे, या लागी जन कैसे पिसे, पाहो जाता देशोदेशे त्यांचे देखोनी असे गदा. देव आपल्या जवळच आहे, देव आपल्या जवळच आहे हे आपण ऐकलंय, पण वास्तविक जोपर्यंत देव माझ्या जवळ आहे ना, म्हणजे मीच स्वतः परमात्मा आहे, हा अनुभव आपल्याला येत नाही ना, तोपर्यंत आपलं जन्म मरण संपणार नाही. माझ्यावरती नका विश्वास ठेवू की आपण स्वतः भगवंत. तुम्ही मला पोराचा वय दिसते बारीक आणि पोरगा म्हणतोय की आपण सगळे भगवंत आहे, माझ्यावर नका विश्वास ठेवू, पण माझ्या माऊली ज्ञानोबांवर विश्वास ठेवा. माझ्या माऊली ज्ञानोबा सांगतात, तो परमात्माची परी दुसरा, परी अहंकार निदाने दुसरा, परी स्वप्नाची ओर बारा संतोष शिने. माऊली ज्ञानोबा माझं नका ऐकू, संतांचं ऐका. माऊली सांगतात की तू परमात्माच आहेस, पण काय झालं? जन्माला आला, स्वतःला देह समजायला लागला, आणि स्वतःला देह समजत असणारा देहंकार आला, म्हणून सत्य स्वरूपाला आपण विसरून गेलो. बारीक विचार जर केला ना, की जगद्गुरु तुकोबाराय, 8 पिढ्यांची पंढरपूरची वारी होती. जगद्गुरु जगदवंदने श्रीमंत तुकोबाराय होते तेव्हाचे, आणि घरी विठ्ठल परमात्म्याची भक्ती पण होती. पण तुकोबाराय देहून उतरला का आले याचा विचार केला पाहिजे. त्यावेळेस तर काही यायला जायला गाड्या घोड्या साधनं नव्हती, पायी आले, दर मजल करत आले. जेव्हा तुकोबाराय देहून उतरला आले, स्वतःला तेव्हा ते तुकोबा आंबीला समजायचे. परंतु जेव्हा बाबाजींनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश तुकोबारायांना केला, तेव्हा बाबाजींनी गर्जना केली, मी वासुदेव तत्वता, कळू येईल विचारिता, आहे ठाऊक कसं भाग्य सांगता, नाही तुझं अनिक मागुता का. तुकोबाराय म्हटले मी वासुदेव तत्वता. पण कधी? जेव्हा सद्गुरु बाबाजी चैतन्यांनी तुकोबारायांचा अंगीकार केला, त्यावेळेस तुकोबाराय म्हटले मी वासुदेव, मी देव आहे स्वतः. ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात, तू परमात्माची परी दुसरा, मी देव आहे, देव आहे हृदय मंदिर शोधन पाय. ज्यावेळेस हृदयात असणाऱ्या देवाची ओळख प्राप्त करून घ्यायला जाऊ ना आपण, आणि जेव्हा असे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू, काल मोठी माऊलींनी कीर्तनात सांगितलं, सद्गुरु कसे असतात? ते ब्रह्मनिष्ठ असतात. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? भगवान परमात्म्याचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये जे पक्के स्थित झालेले आहेत ना, त्यांना संत किंवा ब्रह्मनिष्ठ म्हणतात. श्रोत्रिय, भरपूर वेदांचा, शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केलेला, अभ्यास करून सुद्धा त्यांना त्या गोष्टीचा अनुभव असतो. आणि कृपाळू म्हणजे काय? ते जगाला मुक्त असतात आणि ते नाम द्यायला निघालेले असतात. तसं पाहायला गेलं ना, भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा सद्गुरूंजवळ गेलं ना, सद्गुरू आपला अधिकार बघून आपल्याला ते ज्ञान देतात. पण ज्ञानोबा ज्ञानेश्वर मध्ये सांगतात की ज्यांना ब्रह्माचा, ज्यांना मी स्वतः परमात्मा आहे या गोष्टीचा अनुभव आलाय ना, ते लोक स्वतःपुरतं ठेवत नाही बरं का. आपल्याला जर एखादा आनंद झाला तर आपल्याला वाटतं मी कधी दुसऱ्याला सांगतोय, मी गाडी घेतली मी कधी दुसऱ्याला सांगतोय, मी कधी व्हॉट्सअपला स्टेटस टाकतोय, आपल्याला असं होतं. पण साधं ज्या महात्म्याला सद्गुरूंच्या कृपेमुळे परमात्म्याचा अनुभव आलेला आहे, तो जगाला द्यायला निघणार नाही का हो? सेवितो हा रस वाटितो आणि का. त्याला प्रमाण माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वर मध्ये सांगतात, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिघाला भक्तीपंथी जगा देत असे. ज्याला परमात्म्याचा अनुभव आलाय, किंबहुना ज्याने स्वतःला परमात्मा स्वरूप करून टाकलेले ना, त्याला जगामध्ये जी लोक संसाराच्या तापामध्ये बुडत चाललेत ना, भवसागरामध्ये बुडते हे जन न देखवे डोळा,
आणि खरे संत असेच असतात. ते खरे संत जेव्हा बाहेर कीर्तन करतो ना, तेव्हा मी सांगत असतो, हाकेच्या अंतरा बाबाजी चैतन्य आहेत, 15 किलोमीटर बाबाजी चैतन्य आहे. आणि माझ्यासारख्या मूर्खाचं भाग्य बघा, आज बाबाजींच्या मांडीवर बसून आज बोलण्याची संधी बाबाजींनी मला दिली. हे खूप नवल आहे बरं का. वास्तविक ह्या भूमीमध्ये कार्यक्षेत्र म्हणजे संतांचं वास्तव्य, इथे खूप मोठी साधना केलेली, तप केलेले, ही तपोभूमी आहे ओतूर आपली. इथे भगवान व्यास येऊन गेले, इथे राघव चैतन्य होते, बाबाजी चैतन्य इथे आहेत, तुकोबार इथे आले. बाबाजी चैतन्यांनी अधिकार पाहून दिलं, सगळ्यांना दिलं. चैतन्य विजय सांगतो अध्याय क्रमांक 6 की तुक्याचा उत्तम अधिकार पाहून मस्तकी ठेविला कर, रामकृष्ण हरी मंत्र तया लागे सांगितला. आपल्याला म्हणतो बाबाजीने स्वप्नी येऊन तुक्याला, माऊलींनी पण सांगितलं, त्याला थोडं पुश करतो आज मी, की स्वप्न म्हणजे कोणतं, झोपल्यापर्यंत ती स्वप्नी अवस्था नाही सांगितलेली संतांनी. इथे जागृती, स्वप्नी आणि सुषुप्त हे 3 अवस्था ज्ञानेश्वर मध्ये सांगितल्यात. जागृती म्हणजे काय, जेव्हा तत्वमसी संत, अनुभवसिद्ध संत आपल्याला जेव्हा ते गूढ मंत्र देतात आणि त्यावेळी जेव्हा आपल्याला कळतं की मी देह नसून मी स्वतः परमात्मा आहे, हा अनुभव जेव्हा येतो तेव्हा त्याला जागृती म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत तत्वमसी वाक्य घेत नाही त्याच्या अगोदर जो कालखंड समजतोय, जगतोय देहाभिमानाने, त्याला स्वप्नी अवस्था म्हटलेलं आहे. बाबाजीने स्वप्नात अनुग्रह कसा दिला त्याचा चैतन्यच आपला प्रमाण देतोय की तुक्याचा उत्तम अधिकार पाहून मस्तकी ठेवला कर. स्वप्नात तर नाही मस्तकावर हात ठेवू शकत बाबाजी. रामकृष्ण हरी मंत्र त्याला सांगितला, पण त्याच्या पुढे सांगतात चैतन्यमध्ये निरंजन स्वामी, त्या मंत्राचा अर्थ सांगून तुकयासी ठसविले पूर्ण ज्ञान, जेथे मायेचे नसे आवरण त्याची स्वरूप दाखविले. रामकृष्ण हरी मंत्राचा अर्थ बाबाजींनी तुकोबारांना समजून सांगितला आणि समजून सांगितलं, परिणाम काय झाला, तुकोबारांना ते ज्ञान पूर्णपणे ठसलं. आता आपण जे डोळ्यांनी बघतो ही सगळी माया आहे, पण ज्या ठिकाणी मायाच नाही, ज्या ठिकाणी माया संपते ते स्वरूप बाबाजींनी तुकोबारांना अनुभव आणून दिलं. शिष्याचे सन्मुख बैसवून करती महावाक्याचे बोधन, शक्तिपात प्रभावे करून साक्षात्कार पै केला, स्वप्नात नाही केला. असे संत जर भेटले तरच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. नाहीतर किती दिवस, माझं सांगतो, किती दिवस मी जरी भक्ती केली, किती दिवस मी कीर्तन ऐकली, कितीही दिवस मी प्रवचन ऐकली, तरी ती भक्ती फलद्रूप होऊ शकत नाही. जोपर्यंत विचार करत नाही ना आपण की मी कोण आहे मी, हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे, याचा विचार मी करत नाही. आणि एक्झॅक्टली तुकोबारायांचं हेच झालं. तुकोबारायांनी स्वतः खूप प्रयत्न केले, पण तुकोबारायांना स्वतःच्या स्वबळावर, आजही जर परमात्म्याची जर ओळख प्राप्त करून घ्यायची ना, तर स्वतःच्या स्वबळावरती आपण भगवंताला नाही ओळखू शकत किंवा भगवंताचा अनुभव नाही घेऊ शकत. तुकोबाराय कासावे झाले होते, मग म्हणे रुक्मिणीकांत माझे स्वरूप होतो राहत, बाबाजी चैतन्य साक्षात उपदेश तुझं लागे करतील. तुकोबाराय देहवरून ओतूरला मी नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी देववरून ओतूरला आले. आणि याच भूमीमध्ये इथेच देव देण्याचा आणि देव घेण्याचा व्यवहार माघ शुद्ध दशमी कालच्या दिवशी इथे झाला. साध्या बैलाच्या बाजारात गेलं, बैलाचा गायीचा व्यवहार करत असताना रुमाला घालून असं ते पण बघू शकत नाही ना. आपण जमिनीमध्ये जर बी पेरलं त्याच्यावरती परत आपण पावर मारावं लागते, माती टाकावं लागते, तर ते बी उगवणार आहे. तसं जो गूढ मंत्र, गुप्त मंत्र ज्याला म्हटलेला आहे, तो गुरु आणि शिष्य या दोघांच्या एकांतामध्ये दिला जातो. एखाद्या त्रयस्थ माणसाला बघा, कालच मोठे माऊली म्हटले, ज्या लोकांना कानामध्ये मंत्र भेटलाय ना, त्या लोकांना जर विचारलं की तुम्हाला काय दिलं, ते साधक लोक सांगत नाही. का तर ते नाम जे आहे ते सद्गुरु मुखातूनच शिष्याच्या कानात गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या भगवंताशी जोडणारं, भगवंताशी जे नाम आपल्याला एकरूप करू शकतं, त्या ज्ञानाचा अनुभव त्या सद्गुरूंनी पण घेतलेला पाहिजे. नाथबाबा सांगतात, जे शब्द परिनिष्णात शिष्य प्रबोधनी समर्थ, तोच सद्गुरु येत सत्य जाण उद्धवा, जो स्वरूपी करी समाधान, तोच सद्गुरु येथे जाण. जो शिष्याला भगवंताशी एकरूप करतो त्याला सद्गुरु म्हटलेलं आहे.
मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते सद्गुरु तया ते श्रीकृष्ण मानी. मंत्र तंत्र मंत्र खूप आहेत जगामध्ये मंत्र खूप आहेत पण या मंत्रांचा देखील एक असणारा राजा मंत्र ज्याला गूढ मंत्र गुह्य मंत्र जो बाबाजींनी तुकोबारांना दिला जो गैरीनाथांनी त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्ये निवृत्ती दादाला दिला जो 14 वर्षाच्या मुक्ताताईने 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना दिला जो विसोबा काकांनी औंढ्या नागनाथला नामदेवरायांना दिला जो जनार्दन स्वामींनी माझा नाथ बाबांना दिला तो गूढ मंत्र बाबाजींनी तुकोबारांना या भूमीमध्ये दिला. आणि असा गूढ मंत्र जर भेटलं तरच आपल्याला कळू शकतं की मी स्वतः परमात्मा स्वरूप आहे. तो गूढ मंत्र जर नाही घेतला तुम्ही म्हणेल हा पण तो गूढ मंत्र बोलतोय गूढ मंत्र बोलतोय. वास्तविक जागाच ही आहे कारण ज्या गोष्टीसाठी या महात्म्याने जेवढा खस्ता खाल्या संसारावरती पाणी सोडलं त्याच गोष्टीसाठी आज इथे बोललं पाहिजे. मला वाटतं की काय दिलं देव दिला बाबाजींनी तुकोबारांनी देव घेतला आणि निघून गेले देहूला. वास्तविक पाहिलं गेलं तर केशव चैतन्य बाबा चैतन्य बरेच जण म्हणते नाव दोन आहेत पण जेवढा माझ्या अल्पशा बुद्धीने मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला बाबाजी आणि चैतन्य एकच आहेत. ज्यावेळेस राघव चैतन्य बाबाजींना भेटायच्या अगोदर त्यांचं नाव बाबाजी ठेवलं होतं परंतु मार्गशीर्ष मासामध्ये राघव चैतन्यांनी बाबा चैतन्यांना अनुग्रह दिला आणि मास देवता ही केशव असते म्हणून मास देवतेच्या नामकरणानुसार बाबाजींचं नामकरण दीक्षा घेतल्यानंतर केशव चैतन्य करण्यात आलं म्हणून बाबाजी उर्फ तथा केशव आपल्या विषयावरती पण लिहिलेलं आहे. तत्वमसी महावाक्य ज्ञानेश्वरीमध्ये पण त्या तत्वमसी महावाक्याचं वर्णन आलेलं आहे. तीच ओवी श्लोक अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 17 त्याच्यामध्ये माऊली सांगतात तरी अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्ध अनादिपणे तो महावाक्याचे नावे तत्वमसी महावाक्य त्याचं वर्णन ज्ञानेश्वर मध्ये सुद्धा आलंय. गीता वाचत असताना एक गोष्ट लक्षात येते की श्रीकृष्ण परमात्म्याने एक विचार केला मी अभ्यास करत असताना की श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म नेमका झाला कशासाठी. श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म कंसाला मारण्यासाठी नाही झाला महाभारत करण्यासाठी नाही झाला. अर्जुनाचं निमित्त करून श्रीकृष्ण परमात्माला जे गूढ मंत्राचं वर्णन ज्ञानेश्वर मध्ये आले जे गूढ मंत्राचं वर्णन चैतन्य विजयामध्ये आले जे तत्वमसी महावाक्याचं वर्णन तुकोबारायांच्या अभंगामध्ये आले तत्वमसी विद्या ब्रह्मानंदीच अंग तेची अंग झाला तुका आता. एका ठिकाणी म्हणतात फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी भोंब झाले. बरेच जण म्हणतात हा निर्वाणीचा अभंग आहे. फिरविला घट आपला पंचमहाभूतांचा देह याला घट म्हटलंय. हा घट पंचमहाभूतांचा घट श्री गुरु चरणांपाशी अनन्य शरण फोडून टाकायचा आणि जेव्हा आपण श्री गुरूंना अनन्य शरण तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे जे ज्ञानाचा कुरुटा ते तर सेवा हा दावरंटा स्वाधीन करी सुबटा ओळगुनी. जेव्हा आपण सद्गुरूंना अनन्य शरण जाऊ अनन्य शरण म्हणजे काय हे जे पंचमहाभूतांचा घट याद आहे हा सद्गुरूंच्या चरणावरती शरण जाऊन फोडायचा परिणाम काय होणार महावाक्य ध्वनी. सद्गुरु महावाक्याचा उपदेश शिष्याला करतात. दासबोधामध्ये सुद्धा महावाक्याचं वर्णन आले. महावाक्याचा उपदेश बला परी त्याचा जप नाही बोलला तेथीचा तो विचाराची केला पाहिजे साधका. सगळे संत ग्वाही देतात हाकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका. महावाक्याचं बघा ना आता तुमच्याशी बोलता बोलता मला सुचलं हे तुमच्या कृपेमुळे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा महावाक्याचं वर्णन आले. तुकोबारायांच्या अभंगांमध्ये सुद्धा महावाक्याचं वर्णन आले. चैतन्य विजयामध्ये सुद्धा महावाक्याचं वर्णन आले. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये सुद्धा महावाक्याचं वर्णन आले. मीराबाईंनी सुद्धा हिंदीतले संत सतयुग त्रेता द्वापार यह कलयुग अनुमान सार शब्द एक साच है बाकी सब झूठ है ज्ञान चेतरे गुमानी ये जन्म फिर नहीं मिलेगा माया संग ना चले काया संग ना चले. मीराबाई सुद्धा म्हटला सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग यांच्यामध्ये जो शब्दच खरा आहे की त्या शब्दाला महावाक्य म्हणतात. तो शब्दच एकमेव खरा आहे. बाकी सगळं जे काही ज्ञान म्हणतो ना हे सगळं खोट आहे. मग एक काय सार सार विठोबा
नाम तुझे सार. भगवंताचं असणार जे नाम आहे. 17वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये 23वा क्रमांक श्लोक, तो श्लोक वाचा. त्याच्यामध्ये त्या गूढ मंत्राचा उलगडा केलेला आहे. माझ्या पदरचं काहीच नाही बरं का, वास्तविक माझी लायकी पण नाही संतांची सेवा करावी, पण ही कुठेतरी संतांचीच इच्छा. जास्त अनुभव मला या गोष्टींचा नाहीये. हे महावाक्याच मला सांगायचंय की तरी अविद्येच्या नेता माऊली सांगतात अविद्येच्या निदा. अविद्या म्हणजे काय? मनुष्य जन्मामध्ये येत असताना मनुष्य जन्म कसा भेटला आपल्याला? खूप अवघड भेटलाय बरं का. मनुष्य जन्म खूप दुर्लभ आहे. आद्यगुरु शंकराचार्य विवेक चूडामणी ग्रंथामध्ये सांगतात जगामध्ये तुम्ही काही प्राप्त करू शकता, पण 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. ती म्हणजे एक मनुष्य जन्म. तो मनुष्य जन्म भेटत नाही, पण तुम्हाला आम्हाला भगवंताच्या कृपेने तो मनुष्य जन्म भेटला. ठीक आहे, मनुष्य जन्म भेटला, पण पुढे मुमुक्षत्व जागृत होत नाही. मुमुक्षत्व म्हणजे काय? काय उद्धार पावेन काही कृपा करण नारायण. संतांपुढे गेलं, देवापुढे गेलं की त्यांच्या पुढे एकच आपलं म्हणणं रट्ट्या चाललं पाहिजे की मला देव भेटेल का, मला देव भेटेल का. गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, आणि प्रश्न करावे 2च, मी कोण आणि देव कोण. हे गुरूंना विचारायचंय. उत्तर दिलं तर सद्गुरु, नाहीतर तुकोबराय म्हणतात माझी योग्यता नाही, मी ते प्रमाण पण म्हणणार नाही. ते आदिगुरु शंकर सांगतात मनुजन्म भेटेल, भगवंताची कृपा तुम्हाला आम्हाला भेटला, पण तरी पण आपल्यात मला देव भेटावा, मला मोक्ष भेटावा. आज या धर्ममंडपामध्ये बसलेल्या माझ्या सकट सगळ्यांना जर देवापाशी जाऊन आपण जर विचार केला तर कोण आपल्यातलं बाबाजींपाशी रोज जातंय दर्शनाला आणि म्हणते बाबाजी मला मोक्ष द्या, त्या बाबाजी तुकोबारांना तुम्ही जसे भेटले तसे मला दर्शन द्या. तेवढे आर्ततेने हाक मारत नाही बाबाजींना, पण तेवढ्याच तळमळीने जर बाबाजींना हाक मारली ना तर बाबाजी दयाळू आहे, ते आजही तुम्हाला आम्हाला दर्शन देतील. बाबाजी एवढे सोपे नाहीत बरं का. बाबाजी भेट देणं एवढं सोपं नाही. तुकोबरायांचं पुण्य पॉवरफुल होतं. तुका म्हणे होता ठेवा किंवा पुण्य फळले बहुत दिवसा, म्हणून मला बाबाजी भेटले. चैतन्य मध्ये यादव बाबा रामदासी जगत सद्गुरू बाबा चैतन्यांचे 3 क्रमांकाचे शिष्य. आम्ही जाऊन आलो, तालुका आष्टी, जिल्हा बीड, गाव कोयाळ. यादव बाबा रामदासी समाधी तिथे. यादव बाबांना कळलं की बापरे, बाबाजी चैतन्याने तुका मला देव दिला, मला पण देव पाहिजे. यादव बाबा कोयाळ गावावरून ओतूरला आले. आपल्या वर्षभर अनुष्ठान केलं, काय खायचे नाही प्यायचे नाही. बाबाजी म्हणायचे मला देव द्या, मला देव द्या. बाबाजी एवढे सोपे नाहीत बरं का. आपण आज डोकं जरी फोडलं तरी भेटणार नाही, तरी बाबाजी भेटणार नाही. वर्षभर बाबाजींनी यादव बाबांची प्रतीक्षा केली. समाधीच्यातून भुंगे यायचे, मुंगले यायचे, यादव बाबांना तोडायचे, चावायचे, बेशुद्ध पडायचे. बाबाजी शक्तीचा उपयोग करून मांडवीच्या काठावर फेकून द्यायचे. गुडघ्याने रांगत लोळत तिथपर्यंत यायचे. आणि मग बाबाजींनी एवढी खडतर परीक्षा घेतल्यानंतर बाबाजी प्रसन्न झाले आणि मग यादव बाबा रामदासी यांना ते गुह्य नाम दिलं आणि मग आशीर्वाद दिला की या नामाने, या प्रसादाने जगभरात तुझी ख्याती होईल. आजही जर कोयाळला गेलो तर यादव बाबा यांची समाधी. बाबाजींचे प्रमुख 3 शिष्य होऊन गेले. पहिला म्हणजे स्वतःचा नातू, पोटचा नातू केशव भट. खर तर तुकोबारांना ज्ञान जे भेटलं ना, बाबाजी गुरु जे भेटले ना, ते बाबाजींचे नातू केशव भटांमुळे. कारण बाबाजींनी समाधी घेतल्यानंतर 2 वर्षानंतर नातवाला समाधीतून बाहेरून बाबाजींनी अनुग्रह दिला. हा वृत्तांत कुठेतरी तुकोबारांच्या कानावर गेला असेल, किंबहुना नसेल गेला, परंतु तुकोबाराय आले 60 वर्षानंतर. 60 वर्षानंतर महात्मा समाधीतून उठावा आणि तुकोबारांना नाम द्यावा, अनुग्रह द्यावं. तिसऱ्यांदा यादव बाबांसाठी उठले समाधीतून तुकोबारायांनंतर रामदास स्वामींच्या काळामध्ये. आणि चौथे एक नाव आहे कृष्णदास बैरागी, आपले जुन्नरचे येते, पण ते कन्फर्म नाहीये. चैतन्य उल्लेख आलेला पण कन्फर्म नाही त्याचं. मग असं आदिगुरु शंकर सांगतात की मुमुक्षत्व जागृत होणं अवघड आहे. कदाचित मुमुक्षत्व पण जाग होईल की मला देव भेटावा, मला मोक्ष हवा. पण तिसरं म्हणजे ईश्वराची भेट, संतांची भेट. दुर्लभम त्रयम एव एत देवानुग्रहेत मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रया. भगवंताच्या कृपेने मनुष्य जन्म भेटेल, मुमुक्षत्व मला देव भेटावा ही अपेक्षा, ही इच्छा सुद्धा जागी होईल. परंतु भगवंताची ओढ, भगवंताची भेट, भगवंताची ओळख करून देणारे संत भेटतीलच असं नाही. खूप अवघड आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृते हाता जडे, परी हरिप्रियांची भेट नातुडे, दुर्लभ भाग्य गाढे मनुष्या.
वाघीचं, वाघिणीचं, सिव्हिणीचं दूध आपण काढून घेऊ शकतो. चंद्रामृत जे चकोर सेवन करतो ते पण भेटवू शकतो. पण हरिप्रिय हरीच्या भक्तांची भेट होणं खूप अवघड आहे. त्यासाठी पुण्य असावं लागतं. नाथबाबा भागवतात सांगतात, निष्काम पुण्याची एक कोडी, अगाध वैराग्य जोड जोडी, नित्य नित्य विवेक आवडी, ते पाविजे रोकडी सद्गुरु कृपा. कुठेच गुरु उल्लेख नाही. ग्रंथ जर पाहिले तर सद्गुरू सद्गुरू वाचून सापडे ना सोय. ज्ञानेश्वरी मध्ये तयापरी श्री गुरु गर्दीचे अंगीकारो, परत तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरलाय. प्रत्येक ठिकाणी श्री गुरु सद्गुरु, गुरु श्री गुरु, गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्ये फरक आहे. गुरु आहेत ना, दत्तात्रय भगवंतांनी भागवतामध्ये 24 गुरु केले, ते गुरु केले. पण त्याच्यावरती परत दत्तात्रय भगवंत नाथबाबा वर्णन करतात, 24 गुरूंचाही गुरु विवेक वैराग्य विचारू, या लागे सदरू मुख्य गुरु नरदेह जाणावा. 24 गुरु केले, पण त्याच्या पलीकडे असणारा विवेक विचार म्हणजे काय, मला देव भेटावा हा जेव्हा विचार मनात येईल ना, आणि प्रामाणिकपणे आपल्या मनात जर आज इच्छा जर असेल ना की मला देव भेटावा, मला मोक्ष भेटावा. मेल्यावरती मोक्ष नाही बरं का, मेल्यावरती मोक्ष बिलकुल नाही. ज्ञानेश्वरी मध्ये वाचा, 13वा अध्याय जर ज्ञानेश्वरीचा काढला ना तुम्ही, आम्ही जी भक्ती करतोय ना, आपली भक्ती किती अज्ञानीपणात चालली, अज्ञानाची लक्षणं ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. अवजानंती मम मूढा मानुषी तनुमाश्रितम परमभाव जानंतो मम भूत महेश्वरम. श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, माझ्यासारखा निर्गुण निराकार असणं परमात्मा, ही मूर्ख लोक काय करतात, मला मूर्तीमध्ये स्थापन करतात. जोपर्यंत माझी मूर्ती चांगली तोपर्यंत माझी पूजा करतात, आणि माझी मूर्ती भंगली कधीच विसर्जन करून सांगतात. तैसे वैराग्याची शिव न देखती, विवेकाची भाषणे नती, ते मूर्ख केवी पावती मज विश्वराती. विवेक, मला देव भेटेल का? वैराग्य, सगळ्या गोष्टीला त्याग करण्याची तयारी, तुकोबरायांसारखं सगळ्या संपत्ती पाणी सोडण्याची तयारी. पण आता कलियुगामध्ये, आत्ताच्या घडीला बरं का, आता ह्या धर्म मंडपामध्ये बाबाजींनी तुकोबरांना ज्या गोष्टीने देव भेटतो, ज्या नामाने देव भेटतो, ते ज्ञान देणारे संत आजही इथे उपलब्ध आहेत. ओळखणार नाही. चातुर्य लपवी महत्वार्पी किसे पण मिरवी आवडीने. संत कडक इस्त्रीचा धोतर घालत नाही, संत कडक इस्त्रीचा सदरा घालत नाही, संत कडक टोपी घालत नाही. त्यांच्या मस्तीमध्ये असतात. ते कोणत्या मस्तीमध्ये? सतत भगवंताच्या स्वरूपामध्ये ते लीन असतात. आदिगुरु शंकराचार्य सांगतात, मनुजन्म भेटेल, विवेक जागृत होईल, पण भगवंताची भेट घालून देणारे संत मात्र भेटणं अत्यंत अवघड आहे. आणि आज जर आपण जर प्रामाणिकपणे बाबाजींपाशी गेलो आणि जर मनातून इच्छा व्यक्त केली नाही की मला देव भेटावा, अहो कुणाच्याही रूपात येऊन तुम्हाला तर नाम मंत्र देऊन जातील आणि आपण तुमचं आमचं जीवन सुजलाम सुफलाम करून जातील. वेळ पण कमी मला. माऊली सांगतात, तैसे अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा दांदा. आईच्या गर्भामधून बाहेर आलो, आईच्या गर्भामध्ये असताना आपण स्वतःला देव समजत होतो, मी परमात्मा, मी परमात्मा, मी देव, मी वसुदेव तत्वता. पण आईच्या योनी मार्गातून बाहेर येत असताना जेव्हा टाळू बाहेर आला, इथे आपल्या आजूबाजूची माया अविद्या, तिने बाळाच्या टाळूवरती मारा केला आणि स्वतःला ते बाळ विसरायला लागलं. दासबोधमध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, गर्भी असता म्हणे सोहम, गर्भी असता म्हणे सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम, ऐसे कष्ट सोसील बहु जीवे गर्भवासी. गर्भात असताना सोहम, तो मी आहे, तो मी कोण, मी देव आहे, मी देव आहे. आईच्या गर्भामध्ये, आईच्या गर्भातून बाहेर आला, कोहम कोहम, मी कोण, मी कोण, मी कोण. जे बाळ जन्माला रडतं आणि माऊली तेच म्हणतात, आहे मी हा कोण. विचार करायला वेळ नाही आपल्याला. आईच्या गर्भातून बाहेर आलो, मायेने ग्रासलं आणि स्वतःला जीव विसरून गेला. हा स्वतःला परमात्मा हे विसरून गेला आणि स्वतःला देह देह देह, स्वतःला देह विमान आणि स्वतःला देह समजायला लागला. आणि मग आपण अविद्या आणि अनिद्रेमध्ये म्हणजे अविद्यामध्ये, जेव्हा आपण स्वतःला भगवंतापासून वेगळं समजू, भगवंतापासून लांब समजू ना, 100% अविद्या. आणि अशा अविद्येच्या निद्रेमध्ये विश्व स्वप्नाचा हा धंदा, हे दृष्टीगोचर, हे सगळं खरंय, हा माझ्या मनाचा पक्का विश्वास झाला. नाथबाबा सांगतात, जे जे देखसी साकार ते ते जाण नश्वर. नाथबाबा सांगतात, श्रीकृष्ण परमात्मा भागवतामध्ये उद्धवाला सांगतो की उद्धवा,
तुझ्या डोळ्यांना जे जे दिसतंय हे सगळं नाश पावणार आहे, सगळी माया आहे. अशा या खऱ्या मानणाऱ्या विश्वामध्ये हा जीव जगत होता, मी जगत होतो. आणि अनादी काळापासून बरं का, मनुष्य जन्मामध्येच नाही, आपल्याला इथून मागच्या जन्मांचं स्मरण राहत नाही आपल्याला, पण आपण कुत्रा, मांजर, डुक्कर, गाढव, झाड सगळे जन्म घेऊन आलोय. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा. असा मनुष्य जन्म इथे आला, इथे भेटला. नरदेह येऊन तो काय केले, अवघे मुद्दल गमावले. 12वीचा मुलगा आपल्या शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, बाळा अभ्यास चांगला कर, तुझ्या जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे. मार्क्स चांगले पडले तर करिअर चांगलं होऊ शकतं, है ना बाबा. आणि जर मार्क जर कमी पडले तर मग परत भरकटणार, रिपीटरला बसवणार. मनुष्य जन्मामध्ये रिपीटर नाही बरं का. मनुष्य जन्मामध्ये येऊन जोपर्यंत आपण तत्वमसी महावाक्य स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त करून घेत नाही, स्वस्वरूपाची ओळख प्राप्त करून घेणे, याला खरं तर भक्ती म्हटले. आदि गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी मध्ये सांगतात, मोक्ष साधन सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्ती भक्ती भक्तिरेव विधीयते. मोक्ष संपादन करणं, मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी जी परिस्थिती आहे ना, याला खूप कष्ट लागतात. पण याच्या सगळ्यांमध्ये असणारी भक्ती श्रेष्ठ. पण भक्ती कोणती? देवाला फुलं वाहणं, देवाला नारळ वाहणं ही भक्ती नाहीये. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. स्वतःच्या स्वस्वरूपावरती मी देव आहे ह्या भूमिकेचा सतत विचार करत जीवन व्यतीत करणं, याला खऱ्या अर्थानं भक्ती संतांनी म्हटलेले. अशी भक्ती माझ्या तुकोबरायांना बाबाजींच्या मार्फत भेटली. जेव्हा बाबाजींनी तुकोबरायांचा अनुग्रह केला, बाबाजींनी तुकोबरायांना सांगितलं की ती स्वतः देव आहेस, त्यावेळेस तुकोबरा म्हटले, कासियाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडे आता. देवा तुझी पूजा कशाने करू? माझ्या डोक्यात प्रश्न पडतोय का? कारण देवन मी वेगळाच नाही ना. तुका म्हणे विठो भरडास बाह्य तया उने काय चराचरी. बाबाजींनी तुकोबऱ्यांना जेव्हा ज्ञान दिलं, त्यावेळेस तुकोबऱ्यांना सगळीकडे परमात्मा, सगळीकडे देव दिसायला लागला. विठ्ठल जळी स्थळी भरला, ही भावना तुकोबऱ्यांची कधी झाली? जेव्हा श्रीमंत सद्गुरू बाबाची तऱ्हेने तुकोबर महाराजांना ज्ञान दिलं, स्वतःच्या स्वस्वरूपाची ओळख प्राप्त करून गेली. उदके नानू तरी स्वरूप तुझे, तेथे माझे काय वेचे देवा. पाण्याने जरी तुझी आंघोळ करायची म्हटली, 3 मिनिटं भाऊ माझ्याकडे, पाण्याने जरी आंघोळ घालायची म्हटली तर पाणी सुद्धा भगवंत आहे. माऊली ज्ञानोपर्यंत ज्ञानेश्वर मध्ये सांगतात, मनोनी अर्जुना मी नसे ऐसा कौन ठाव असे. अरे अर्जुना, मी ना अशी जागा नाही, परी प्राण्यांची देव कैसे न देखती माते. पण या माणसांना काय करावं, मला बघतच नाही. नाथबाबा भागवतात सांगतात, सुता वेगळं वस्त्र नसे, मज वेगळा प्रपंच नसे, उद्धवा अप्राप्ताचे भाग्य कैसे जे मीच नाही म्हणते. मुक्ताबाई म्हणते, एकच धागा नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मुक्ताबाई सांगतात, धागा कापसापासून कपडे बनले का कपडापासून कापूस बनलाय. जरी महिलांनी साडी घातली, मी धोतर कुर्ता घातलाय, त्याचा अधिष्ठान कापूस आहे ना. जगामध्ये हे जग ज्याच्या आश्रयाखाली जगतंय, हे जग परमात्म्याच्या शक्तीने जगते. मग परमात्मा नाही अशी जागा नाही. म्हणून अर्जुन, मी नाही अशी जागा नाही रे. पण माणसांना करावं काय? पण माणसांचा पण काय दोष? माणसं सद्गुरूंना, संतांना शरणच जात नाही आणि संतांकडून देवाची ओळखच प्राप्त करून घेत नाही. म्हणून 84 लक्ष मध्ये आपल्याला फिरावं लागतं. पुढे सांगतात, अशा विद्या आणि असा विश्व स्वप्न, विश्व जे दिसतं याला सत्य समजणं. पुढे सांगतात, परंतु त्या जीवाचं पुण्य एवढं बलवत्तर होतं की त्याच्याकडे ते निष्काम पुण्याचे गाठोडे होते. म्हणून काय परिणाम झाला, तो महावाक्याचे निनावे. महावाक्य म्हणजे काय? ज्ञानेश्वरी मध्ये माऊली सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे. कोणतं ज्ञान? ते ज्ञान की जे मनुष्याची आणि जीवाची भेट घालून नव्हे, ते ज्ञान काय करतं की जीवाला परमात्माच करून टाकतं. असं ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी याचे आणावे, आपल्या मनात विचार आला की ते मला घ्यायचंय, तरी मनी याचे आणावे. मग काय करावं लागेल? पर्या संता भजावे. कोणत्या संता? जे अनुभव सिद्ध, जे तत्वदर्शी, जे देवाची आपली भेट घालू शकतात, अशा संतांकडे जा. आणि मग तुला ते मी वासुदेव तत्वता कळू येईल. विचारलं तर कळेल ना. पण तसे संत भेटणार नाही. कोण म्हणतं भेटणार नाही? आज जगामध्ये संतांचा तसं पाहिलं सुळसुळाट आहे, पण संत भेटू शकत नाही जोपर्यंत निष्काम पुण्याच्या
पुण्याची गाठुण्याची गोठड आपल्या पदरात नाही ना, तोपर्यंत त्या संतांची भेट होणार नाही. आणि संत भेटले तरी ओळखता येणार नाही. तो महावाक्याची नावे. कोणतं महावाक्य? की जे जीवाला परमात्मा करून टाकतं. महावाक्याची नावे गुरु कृपेचे नेतावे. ते महावाक्य गुरूंच्या कृपेने आपल्याला भेटतं, संतांच्या कृपेने भेटतं. आणि मग ते देतात कसं? ते माता हात ठेविला नव्हे थापटीला जायचा. श्री गुरु आपल्या शिष्याला ते महावाक्य देताना समोर बसवतात, डोक्यावर हात ठेवून साक्षात शक्तिपात करतात आणि ते जीवाला ते महावाक्य देतात. कोणतं महावाक्य? की जे महावाक्य आपल्याला भगवंताची भेट घालून देऊ शकतं, नवे नवे आपला स्वतःला परमात्मा करून देऊ शकतं. माझी वेळ झालेली बाबा, 5 मिनिटं बाकी, कार्यक्रम पण पुढे. अशी ज्ञानेश्वर मध्ये अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 17 आणि ओवी क्रमांक 403 आणि 404 दोनच ओव्या घेतल्या होत्या. वास्तविक माझा परम भाग्य समजतो बरं का. माझी लायकी नाही तुम्हा सर्व संत महात्म्यांच्या संतांपुढे इथून बोलायचं. तुमच्यापेक्षा वयाने मी सगळी तर बसले, सगळ्यांपेक्षा मला वाटतं मीच वयाने लहान येते. पण बाबाजींची कृपा माझ्यावरती झाली आणि बाबाजींनी तुकोबारांना जसं श्रीमंत केलं, पैशाने नाही श्रीमंत केलं बरं का. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. म्हणून श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. ते सामर्थ्य माझ्या बाबाजींकडं. बाबाजी आजही आहे. जर आपण ते महावाक्य जर घेतलं ना, जे ज्ञानेश्वर मध्ये सांगितले, ते महावाक्य घ्या आणि फक्त जिना चढायला सुरुवात करा. सगळ्या अंगाला मुंग्या आल्याशिवाय राहत नाही. बाबाजी बोलतात आपल्या समोर, आज समोर समोर येऊन. कोण म्हणतं बोलत नाही? त्याच्या संतांना शरण जा, ते महावाक्य घ्या आणि देवाची बाबाची ओळख प्राप्त करून घ्या. बाबाजी आजही संवाद करतात तुमच्या आमच्याशी, असा नाही करत, पण न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आशाने याने त्या बाबाजींची माझ्यासारख्या पामरावरती कृपा झाली. आपलं वैभव आहे आळंदी, पंढरपूर, त्याच्या तुलनेचंच, त्याच्या तोडीचंच आपलं श्री क्षेत्र उत्तमापूर गाव आहे. पण आपल्याला त्याची कानोकान खबर नाही. महात्म्याला एवढं सोपं समजू नका मायबाप. या महात्म्याच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला आम्हाला नाही. हा महात्मा काय करू शकतो याचा वर्णन मी पण करू शकत नाही. संतांचं वर्णन मी करेल ना, ग्रंथांमध्ये वाचून करेल, पण माझ्या अनुभवाला आलेले संत मी तुमच्या पुढे नाही व्यक्त करू शकत. व्यक्त करायची गरज नाही. ज्या माणसाला संतांचा अनुभव आलाय त्याच माणसाला कळू शकते की मला काय व्यक्त व्हायचं त्याच्या पुढे. आजही बाबाजी चैतन्य आहेत. त्या बाबाजींची माझ्यावर कृपा झाली. बाबाजी माझ्या सद्गुरूंच्या रूपामध्ये माझ्या समोर आले आणि बाबाजींनी ते तत्वमसी महावाक्याचा उपदेश मला केला. जास्त नाही, पण थोडासा तीळभर अनुभव मला त्यांनी आणून दिला. त्या अनुभवाच्या जोरावरती तुम्हा सर्व संत सज्जनांच्या शक्ती सामर्थ्याने आणि बाबाजी माझ्या मुखातून आज बोललेत, मी बोललेलो नाही. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. हे मी केलेलं नाही, हे श्रीमंत सद्गुरु बाबाजी चैतन्य माझ्या मुखातून बोललेत. वास्तविक किती खूप साधना तप केलेले महात्मे होऊन गेलेत. माझी योग्यता पण नाही, पण बाबाजींच्या मनात काहीतरी असेल म्हणून कुठेतरी तोडका मोडका निरोप माहिती मला नाही तेवढं देऊ शकत. दया उतराय हो कवन्या गुणे किंवा केले उपकार सांगू मी काही नाही सांगू शकत. असे हे बाबाजी यांच्या कृपेने माझ्या सद्गुरूंच्या सामर्थ्याने मला त्यांनी त्या ज्ञानाचा भगवंताचा थोडासा अनुभव आणून दिला. वास्तविक माझं काही नाही. तुम्ही सर्व संत श्रोते मंडळी, तुम्ही सर्व ज्ञानी आहेत, माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ वरिष्ठ आहेत. तुमच्या पुढे माझी काही योग्यता पण नाही बोलायची, पण तरी पण हे बोलत असताना हे थोडं ज्ञानाचं जर काही वाटलं असेल ते सगळं काही माझ्या श्रीमंत सद्गुरू बाबाजी चैतन्य माझ्या गुरुवर यांचे, माझ्या संत मातेळ्याचे. आणि एखादा शब्द उग्र वाटला असेल, काही वाईट वाटला असेल, तो माझ्या प्रकृती दोष समजा, माझं परम भाग्य समजतो बरं का. पूर्ण कपरतिकेश्वर देवधर्म संस्था, माझे आजोबा जे.आर. डोंगरे सर आणि आपले शांताराम महाराज वाकर या सर्वांच्या आशीर्वादाने मला इथे बोलण्याची संधी भेटली. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपादोबा रामदासोबा, हृदयस्थ सद्गुरु श्रीमंत सच्चिदानंद बाबाजी चैतन्य तुकोबाराय माझ्या गुरुवर यांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मांदेळ्यांच्या श्रोत्यांच्या चरणी माझी सेवा समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यने तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान हे, जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो,
विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछित तो ते लाहो प्राण जात मंडळी भेटतो ते आवता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव विभूषांचे चंद्रने जलांचन मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी बजिजो आदि पुरखी अखंडितो आणि ग्रंथ पोपची विशेष लोकीये दृष्टा दृष्टी विजय हुआवेजी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो आहो येन दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. हरि ओम शांती शांती शांती.